वडा छान आहे, चविष्ट आहे. बॉम्बे वडा तयार करणार आहे, त्यासाठी बेटर तयार करतोय आपण. अच्छा. लागेल त्या प्रमाणात थोड्या थोड्या प्रमाणात आम्ही तयार करतो. बस काय आता काय काय येणार याच्यात दादा? आता यामध्ये कोथिंबीर येणार हां. आणि खरडा आपण बनवलेला आहे अच्छा. तो यामध्ये मिक्स होणार. कोल्हापूरचा खरडा काय स्पेशल असतो का? तो एकदम तरतरीत असतो. तरतरीत. हां अच्छा, म्हणजे तरतरीत. तरतरीत. अच्छा, वड्यामध्ये जे मेन तरतरी आणतात ते हां तो खरडा. कोथिंबीर. अच्छा, कोथिंबीर बारीक करून ठेवली. हो बारीक करून ठेवलेले आहे. हा कोथिंबीरचा स्मेल एकदम छान येतोय. तुमचा खरडा हो हे खरडा. काय घरूनच बनवून आणता का? हो हो घरीच बनवतोय. त्याचं काय प्रमाण वगैरे काही? त्याला मॅच होईल असं या पद्धतीनं अच्छा, आपण घालायचं. आणि असं सवय झाली म्हणून हो हो तुम्हाला माहित असेल ना एवढं माहीत लागतं. असतं. हां आणि परत लागला तर वरून आपण घालू शकतो. आता ते सगळं पूर्ण mix व्यवस्थित मिक्स घ्यायचं करून आता. घ्यायचं. मग याच्यानंतर गोळे बनणार. हां गोळे बनणार. हां. वडा कोणता असतो आपला, बॉम्बे का कोल्हापुरी? मुंबई वडा. मुंबई वडा. हं. अच्छा, बॉम्बे वडा पसंत करताय लोक इकडे बॉम्बे वडा? भरपूर हां प्रमाणात. हां ना. हं. म्हणजे ज्यांना कोल्हापूर आवडतं ते खातात, हो, ज्यांना हो. मुंबई आवडतं ते. हं. कोल्हापूरचा वडा 25 रुपये. आणि आपला बॉम्बे वडा 12. अरे म्हणजे डायरेक्ट डबल रेट झाले. हं. इथं भरपूर सिटी बस वगैरे थांबताय. हा कोणता स्टॉप आहे नेमकी? हा रेल्वे फाटक आहे. हां हां. 5 बंगला. 5 बंगला. हं. अच्छा. इथं ऑफिस आहे, हां. परत दवाखाना आहे, अच्छा. क्लास आहे. आकाश कोचिंग क्लास. हं. कोणती? आकाश कोचिंग क्लास. ओके. त्याच्यामुळे एवढे सिटी बस वगैरे सगळे हं, थांबताय. हं, हां, रेल्वे पण जाते इकडून. हं. हा त्या साईडचा रेल्वे फाटक आहे ना? हा रेल्वे स्टेशन आहे. बरोबर. रेल्वे चालली इकडं. आता हे झालंय. हं. आता झालं. याच्यानंतर आता हे गोळं होणार आहे की. लगेच करणार आता ते. हं. करणार पूर्ण गोळे बनवून देणार का? नाही थोडेफार करून घेणार. लागेल तसे आपण करतो. संपल तसे. तेल आपण जास्त वापरतो म्हणजे ते वडे खाली चिकटत नाहीत. बेसन, मीठ. काय आहे? मीठ आहे. सोडा थोड्या प्रमाणात. हे काय आहे? हे ओवा आहे. गोवा. त्याला असं रब करून का टाकतो? स्मेल येण्यासाठी. तुमच्या कोल्हापूरमध्ये असं वड्याच्या बेटर मध्ये तेल वगैरे टाकता असं हा काय ते करत? मोहन टाईप एक मोहन म्हणतात त्याला. काय म्हणता? मोहन. मोहन. हा त्याच्यामुळे जो खुसखुशीतपणा कडकपणा येतो, कुरकुरीतपणा येतो कडकपणा. तो त्या मोहनमुळे येतो. कडक तेलाला मोहन. हा गरम करून टाकायचं. हे गरम तेल आहे. पाणी घालून बेटर तयार करायचं. बेटर पण पाहिजे तसंच बनवता का बनवून ठेवतात दिवसभरात? नाही. नाही नाही, मग? आपला जेवढं हवं तेवढं जरा जरा करायचं. अच्छा. हे जास्त पण- बनवून ठेवलं की मग त्याचा कलर चेंज होतोय वड्याचा वगैरे. अच्छा. हे पण तुम्ही फ्रेशच देतात हा का? हा हे फ्रेशच द्यायचं. टेस्ट पण बदलतोय आणि कलरही चेंज होतोय. एका वेळी 30, 40, 50 वडे होतील एवढं बेटर करतोय. आणि वडे सोडताना पण 20-20-20च्या पटीत सोडतोय. 20-25 संपले की दुसरे 20-25. प्रत्येकाला गरम मिळतं, क्वालिटी फ्रेश मिळते, खायला मजा येते. तुमच्या इकडचा कोल्हापुरी वडा सगळीकडे चपटे हा. करतात. काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून आपण गोल केलंय. कारण पावामध्ये बसतो व्यवस्थित. मॅडम पण तुमच्या बरोबरच शिकले का सगळे हे? हा मॅडम. हो हो त्यांच्याकडून शिकले. हा ना. हो. हे तुम्ही सरांना शिकवलं का सरांनी तुम्हाला शिकवलं? नाही सरांनी मला शिकवलंय. उलट झालंय का? अरे मग गंगा अशी उलटी व्हायली. हा तुम्ही काय काय बनवता मॅडम तर? आता सगळंच बनवते ते. सगळं काय- बनवते. अच्छा. जे येत नव्हतं ते पण शिकले आता. अरे वा. त्यामुळे आता माझ्यापेक्षा भारी आहेत. अरे वा वा. आता मला शिकवते.
मॅडम तसे मग प्रॉपर कोल्हापुरातलेच का? नाही कराड, माहेर माझं कराड. मला जवळच आहे तुम्ही हा? मग कशी सुरुवात कशी झाली मॅडम तुमच्या दोघांची? त्यांना आवड होती हॉटेलची. हा. त्यांना बोलले की आपण हे चालू करूया वडापाव वगैरे, अच्छा. कंपनीचं वगैरे राहू दे बोलले. त्यांचं स्वप्न होतं ना, हा हा हा. म्हटलं तर आपण पूर्ण करूया. मग त्यावेळेस तुम्ही पण जॉब वगैरे करता का काय? माझं फॅशन डिझाईन डिप्लोमा झालेला आहे. हा. मी पार्लर आणि ड्रेस वगैरे हे करते, शिलाई वगैरे. मग ते थांबवलं मी थोड्या दिवसासाठी, हा हा हा. त्यांना सपोर्ट किंवा यांच्यासोबत राहायचं म्हणून. अच्छा. आणि सरांचं काय शिक्षण झालंय? माझं 12वी नंतर ITI झालं 2 वर्ष. त्यानंतर मी इंडस्ट्रीमध्ये जॉबला होतो. तर मग काय दोघांनी ठरवलं का आता आपण दुकान उघडूया, स्वप्न साकार करूया? साकार करूया. मग कशी सुरुवात कशी केली? ह्या सगळ्यात मोलाची साथ आमच्या दादांची आहे. यांचा सपोर्टच महत्वाचा आहे आम्हाला. यांच्याशिवाय आम्ही म्हणजे नाही करू शकलो असतो. कारण ही कसं आहे, सगळं आवरून येते. मग आम्ही सकाळी दोघं लवकर येतो. स्टँडवर असताना आम्ही पहाटे 3ला उठून यायचो. आता इथं 6:30 आहेत. तर मग तुमच्या तिघांनी मिळून असं हा, तिघांनी मिळून आम्ही जे काय करतो ते तिघं मिळून करतो. तिघांच्यात सगळं व्यवस्थित चर्चा होऊन मग सुरुवात करतो. मॅडम नातेवाईकांनी तुम्ही सपोर्ट नाही केला का? भावाने केलाय की सपोर्ट मला. अच्छा. भाऊ माझे सगळेच छान आहेत. 5 भाऊ आहेत मला. हा हा. त्यांनी मला आतापर्यंत खूप छान मदत केली सगळ्या कामात, माझ्या सोबत असतात. सुरुवात केल्यानंतर काय काय अडचणी आल्या? अडचणी बऱ्याच आल्या. मग आपल्याला कळत गेलं काय करायला पाहिजे, किती प्रमाणात करायला पाहिजे, अच्छा. कुठला आयटम चालतोय, कुठला नाही चालत, काय आवड आहे लोकांची, याकडे लक्ष दिलं. बॉम्बे वडा हा फेमस आहे, सगळ्यांना आवडतो, खावासा वाटतो बघितल्यावर. अच्छा. मग तो आम्हाला तिथं नाही करता आला पहिल्या ठिकाणी. मग तिथं आम्ही बरेच प्रयत्न केले. अख्खा मसूर परोठा केला, पुलाव राईस केला. पुलाव राईस सोबत पण आम्ही भरपूर आयटम देत होतो. कोशिंबीर देतो, तळलेला पापड देत होतो, दही कांदा देत होतो. आणि फक्त 30 रुपयेमध्ये काढते हो हे. पण ते पण नाही चालला. अरे हो. कारण ते लोकेशन बॅक साईड म्हणजे आउट साईडला पडलं. SD स्टँडवर होतो ना आम्ही पहिलं. इथं आल्यानंतर ट्राय नाही केला का ते आयटम? नाही, मग ते भरपूर आयटम होणार. आत्ताच्या इथल्या ह्या आयटमच्या ह्याच्यात ना गाडी छोटी असल्यामुळं ते सगळे आयटम बसत नाहीत, वेळ खूप जातो. आणि वडा हा असा आयटम आहे की ह्याच्यात दिवस जातो. ते बॅटर करणे, पीठ करणे, बटाटो उकडणे. वडा झालेला आहे तयार. झालाय तयार. कसं आहे, आता इथं आम्ही जे येऊन सुरुवात करतो, आमच्या अगोदर जिथं लोक आलेले असतात, गाडी उघडणार आहेत, आम्हाला नाश्ता मिळणार आहे. आणि जे काय आम्ही करतो ते सगळं समोर असतं. म्हणजे आम्ही गॅस पेटवण्यापासून, भांडं ठेवण्यापासून, फोडण्या मारण्यापासून जे काय करतो सगळं त्यांच्या समोर मिसळ चाललेलं असतं. पार्सल. त्यामुळे त्यांना कळतं की बाबा इथं काय प्रमाणात काय केलं जातं, काय टाकतात, स्वच्छता आहे का, कालचं शिल्लक राहिलेलं वापरतात का, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना दिसतात. खाल्ल्यावर पण त्यांना चव कळते. आवर्जून लोक आपल्या इथं खायला येतात. पोट भरून खातात. आता आलेले जे बघा, 3रा दिवस सलग मिसळ खायला आले. नमस्ते. वड्यासाठी कटिंग करून ठेवलं. अच्छा, वड्यासाठी कटिंग करताय का? अगोदरच करून ठेवावं लागतं. अच्छा. कस्टमर येतील तसं त्यांना द्यावं लगेच लागतं सर्व करता येतं. पाव मध्ये दादा चटणी वगैरे काय लावता का? कोल्हापुरी चटणी एकदम झणझणीत अशी बनलेली चटणी आहे. अच्छा. ती पण पावामध्ये लावली जाते. हा हा हा. त्यामुळे एक टेस्ट वेगळी आहे. याला अजून एक काहीतरी नाव आहे ना तुमच्या कोल्हापुरात, काय म्हणता याला? झणझणीत वडापाव. नाही चटणी. कोल्हापुरी चटणी, हा, झणझणीत चटणी. अच्छा, झणझणीत चटणी नाही का? झणझणीत कोल्हापुरी चटणी. छान लागतो आमचा वडा. नेहमी येतो, रोज येते इथं खायला. रोज रोज येते. काय फरक काय वाटतं इतरांपेक्षा? इतरांपेक्षा आमचा वडा चांगलाच आहे. अच्छा, छान आहे. छान आहे. बाबा काय घ्यायला आले? लोणावर काय घ्यायला आले म्हटलं? पोरांनी ते बनवलं पाहिजे. अच्छा, बॉम्बे वडा. अरे वा, किती न्यायचे मग पार्सल? 8-10? अरे वा, अरे वा. इथंच का आले मग बॉम्बे वडा न्यायला? इथे मग इथली मस्त आहे म्हणून सांगितलंय लोकांनी. काय काय? चांगलं जरा मस्त वाटते खायला. अच्छा, वडा आवडतोय त्याला. तुम्हाला आवडतं का घरच्या लोकांना आवडतं? मला बी आवडतं आणि आता घरच्या लोकांना टेस्ट द्यायची की आम्ही खातोय तिथं तुम्ही खाऊ. अरे वा, म्हणजे तुम्ही घरच्यांना पण सवय लावून टाकली हा? मग आता काय करणार, आम्हाला सवय ते घरच्या लोकांना जरा गॅस बारीक करा. काय वाटतं फरक काय यांच्या वड्यात आणि इतर वड्यात? टेस्ट बाकीच्या वड्यातली टेस्ट वेगळी आहे. प्रत्येकाची वेगवेगळ्या वड्यात टेस्ट आहे. अच्छा. तुमची जरा सवय. हे तुमचे पार्सल वगैरे पण भरपूर जात आहे ना, मिसळ वडे हो हो. वगैरे?
प्रमाण वाढलेलं आहे. प्रमाण वाढलं आहे. मिसळ आहे तुमच्याकडे? हा? ताई? हो मिसळ पण आहे. मिसळ, कटवडा, बॉम्बे वडा, शाबू खिचडी डोसा, खिचडी आहे डेली. डेली खिचडी असते. मिसळ कशी आहे? 30 रुपये. हा 30 रुपये. 30 रुपयाला प्लेट. 30 रुपये. 30 रुपये ना? मी यांचा वडा गेली 2 वर्ष खातोय जास्त भारी करावं. आणि अतिशय कालचं उत्कृष्ट चव आहे. पीठ केलं तिखटपणा त्याने एकदम चांगला आहे आणि ग्राहकांना एकदम समाधान वाटलं अशी यांची सर्व्हिस. लोक दुकान उघडायच्या आधी येऊन थांबलेले असतात. दुकान कधी उघडते आणि आम्ही ते कधी येतोय, कधी खातोय. त्यामुळं खूप आनंद वाटतो दुकान उघडताना की बाबा लोक आपल्यासाठी थांबलेले आहेत. त्यामुळे हा पट करून दिलं जातं, गरम तयार, आणि त्यांच्यासमोर सगळं असतं. त्यामुळे त्यांना हे कळतं की बाबा हे काय चाललेलं आहे. त्यामुळे लोकांना खूप छान रिस्पॉन्स